जय श्रीराम. ओगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही दररोज चालून सुद्धा तुमचं बेली फॅट कमी होत नाही, म्हणजे तुमच्या पोटाचा घेर हा कमी होऊन नाही राहिला, शरीरातील फॅट जाऊ नाही राहिला. काय कारण असेल याबद्दल मी आता क्लिअर करणार आहे. भरपूर जण व्हिडिओ बघतात किंवा मार्गदर्शन घेतात कोणाकोणाकडून आणि एक ठरवतात की जेवण झाल्यावर असो, रात्री नाईट वॉकिंग असो किंवा दिवसाला मॉर्निंग वॉकिंग असो, ब्रिस्क वॉकिंग वगैरे ह्या गोष्टी करत असतात. म्हणजे अशा चालत असतात दिवसभरामध्ये आणि ऍक्टिव्हिटी बी असते, तरी त्यांचं बेली फॅट म्हणजे पोटाचा जो घेर आहे तो कमी होत नाही. आणि दुसरं म्हणजे पोट शरीरातील फॅट सुद्धा जात नाही. भरपूर जणांना वजनच कमी करायचं असतं, ते सुद्धा कमी होत नाही. काय कारण असतं? तर मित्रांनो, सर्वात पहिले कारण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही नुसतं चालल्याने वजन कमी नाही होत. त्यासोबत तुम्हाला कॅलरी डिफिशिएट करावी लागते. कॅलरी डिफिशिएट इक्वल टू कॅलरीज बर्न, इतकं लक्षात ठेवा. तेव्हा तो तुम्हाला रिझल्ट भेटेल. आता त्यानंतरचं कारण आहे, तुम्ही वॉकिंग करतात म्हणजे वॉकिंग इंटेन्सिटी जी असते तुमची एकदम स्लो असते. तुम्ही स्लो वॉकिंग करतात. तुम्ही जितकी स्लो वॉकिंग करणार तितकं तुम्हाला रिझल्ट येणार नाही मित्रांनो. तर तुम्ही आता समजणार की फास्ट वॉकिंग करायची. तसं नाहीये. तुम्हाला ब्रिस्क वॉकिंग करा, थोडं चाला, इन्क्लाइन वॉकिंग करा. इन्क्लाइन म्हणजे चढती चढा, बरोबर आहे. किंवा तुमचा जो एखादा रस्ता असेल, 1 किलोमीटर 2 किलोमीटरचा, तो 3-4दा दिवसातून तुम्ही चढा त्यावर, म्हणजे वॉकिंग करा. म्हणजे इन्क्लाइन वॉकिंग झालं. त्यानंतर जिममध्ये जे ट्रेडमिल असेल, तर इन्क्लाइनवर तुम्ही वॉकिंग करा. त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही कमीत कमी एक ठरवून घ्या, 8,000 ते 10,000 स्टेप दिवसातून आपल्याला कंप्लीट करायचे. हे खरं कारण झालं. नुसतं चालून होत नाही. त्यानंतर पुढचं कारण आहे, तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन इनटेक कमी असणं, म्हणजे शरीरामध्ये प्रोटीन कमी जाणं. आता तुम्ही समजा पावडर फॉर्म. येस, पावडर फॉर्म पण झाला. त्यासोबत तुम्ही दिवसभरातून अंडी, चिकन असो किंवा व्हेजमध्ये पनीर, टोफू वगैरे असो, तूर डाळ, मूग डाळ वगैरे इतर ज्याच्यातून आपल्याला प्रोटीन भेटतं, त्या वस्तू तुम्ही खा. कारण की जितकं शरीरात तुमच्या प्रोटीन जाईल, की असं नाही की पावडर फॉर्ममध्येच गेल्यावर घरच्या अन्नातून सुद्धा प्रोटीन भेटत असतं. फक्त मात्रा किती घ्यायची हे तुम्हाला माहिती पाहिजे किंवा एखादा तुमच्या ट्रेनरच्या अंडर मार्गदर्शन घ्या तुम्ही. तुम्हाला 100% तो कुठल्या वस्तूमध्ये किती ग्राममध्ये किती प्रोटीन तुम्हाला भेटेल, कार्ब भेटेल, फायबर भेटेल, ह्या गोष्टी तुम्हाला तो डिटेलमध्ये करून दिल्या. ते एक डाएट चार्ट बनवून घ्या. थोडे पैसे गेले चालतील, ते करून घ्या. शरीरामध्ये जितक्या प्रमाणात प्रोटीन जाईल तितकं तुमचं फॅट लॉस हे 100% होणार आहे. तर मित्रांनो, कमी प्रोटीन शरीरामध्ये तर कमी फॅट लॉस आणि हाय प्रोटीन म्हणजे जास्त फॅट लॉस, एक लक्षात ठेवा. त्यानंतर वॉटर इंटेक भरपूर जण कमी करत असतात. शरीरामध्ये तुमच्या बॉडी वेटच्या हिशोबाने वॉटर इंटेक तुम्ही हे मापून घ्या आणि त्या पद्धतीने वॉटर इंटेक करा. या गोष्टी झाल्या आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झोप. मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, तुमची जेवढी चांगली झोप तेवढं फॅट लॉस. कमी झोप तितकं कमी फॅट लॉस. म्हणून मित्रांनो, एकच तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही जर तुम्हाला तुमच्या बेली फॅट जर कमी करायचं असेल चालून, तर तुम्हाला त्यासोबत ह्या गोष्टी ज्या मी सांगितल्या, ह्या बी फॉलो करणं गरजेचं. नुसतं चालून होत नाही. आणि तुम्ही काय करत असतात, की नुसतं चालतात आणि घरी येऊन भरपूर प्रमाणात जेवण करतात. या गोष्टी नाही चालत. कॅलरी डेफिशिएंट इक्वल टू कॅलरीज बर्न, हे लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आहे. हा लक्षात राहिला तर तुमचा रिझल्ट येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.